1972 पासून कॉपर चिमणी हे आपल्या खास नॉर्थ इंडियन आणि मोगलाई स्वादासाठी ओळखलं जातं। आमच्या राजस्थानी पाहुण्यांना घेऊन आज आम्ही कॉपर चिमणी मध्ये आलोय। तर तुम्ही ट्रॅव्हल अँड स्टे चॅनल वर कॉपर चिमणीचा प्रामाणिक रिव्ह्यू बघणार आहात। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। तर चला आपण बघूया कॉपर चिमणीचा रिव्ह्यू। सगळ्यात पहिले तर कॉपर चिमणीचा ॲम्बियन्स खूप छान आहे, डिलाइटफुल आहे, खूप असं लाऊड नाहीये, लाइटिंग छान आहे, पीसफुली तुम्ही फॅमिली बरोबर टाइम एन्जॉय करू शकता। तिकडे ओपन किचन आहे, ते बघायलाही खूप मजा येते की ते आपल्या समोर रेसिपीज बनवत असतात। कॉपर चिमणीची खासियत म्हणजे त्यांची पारंपरिक चव, मसाले आणि ओपन किचन। Wow, there is an activity. मनन, hey hi. अभी कौन आएगा YouTube वीडियो पे? चिमणीमध्ये यावेळेस आम्ही प्युअर व्हेज डिशेस ट्राय करणार आहोत। जर तुम्ही प्युअर व्हेज आहात आणि तुम्हाला कॉपर चिमणीचा रिव्ह्यू हवाय तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडेल। हे जे दुसरं सूप आहे त्याचं नाव तुम्ही वाचताय का? एक्झॅक्टली ते सूप पिऊन मला त्या सूपशी हेच बोलावंसं वाटलं, अबे हयात का आहेस तू? काय आहे ते सूप म्हणजे? सो मला अजिबात नाही आवडलंय। माइट बी तुम्हाला आवडू शकतं आणि तुम्हाला जर आवडलं तर कमेंट मध्ये नक्की लिहा। इट्स नॉट की ते सूप खराब आहे, पण मला नाही आवडलंय। खूप मस्त आहे। खरं सांगू का, इकडचं टोमॅटो सूप मी प्यायलं, मला आवडलं, पण याहून सुंदर मस्त असं टोमॅटो सूप जर कुठे मिळत असेल ना आणि तुम्ही ठाण्यात आहात तर ठाण्याच्या पाचपाखडी इथल्या उत्सव हॉटेलमध्ये तुम्हाला याहून सुंदर म्हणजे एक्स फॅक्टर असतो ना काइंड ऑफ टोमॅटो सूप तुम्हाला तिकडे मिळेल। की जनरली आपण टोमॅटो सूप घरी करतो किंवा इतर हॉटेलमध्ये मिळतं, तसं तिकडे नाही। तिकडे वेगळं छान टोमॅटो सूप मिळेल तुम्हाला, फ्लेवरबल, आणि तिकडची प्राइस ह्याहून कमी आहे, तिकडची क्वांटिटी ह्याहून जास्ती आहे आणि टेस्ट अप्रतिम आहे। तर हा व्हिडिओ पाचपाखडीच्या उत्सव हॉटेलचा नाहीये, पण मला ते आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगते की एक दाल तड़का है और ये है मिक्स वेज। नहीं मिक्स वेज नहीं, मतलब वेज जाल फ्राई। वेज जाल फ्राई बोलते हैं। जाल फ्राई।
ग येस सर. बटाटा उष्ण नाही ठेवायचं. कॉपर चिमणीचं सगळं जेवण म्हणजे मिसी रोटी, मसाला मिसी रोटी, व्हेज जाल फ्रेझी, हे सगळे प्रिपरेशन खूप छान होते. टेस्टी होतं जेवण. आवडलं आम्हाला. पण जेव्हा आपण जोपर्यंत त्याचा प्राइस टॅग बघत नाही ना तोपर्यंत त्याचा खरा रिव्ह्यू आपण देऊ नाही शकत. आणि प्राइस बघता ह्या जेवणाला मी ॲव्हरेज म्हणेन, कारण प्राइसला बीट करणार असं काही जेवण नाही येते. इव्हन तुम्ही साधी पाण्याची बॉटल घ्याल, मिनरल वॉटर, तरीही ते 155 रुपीजला 1 लिटर बाटली पाण्याची मिळते. तर मला काय वर्थ नाही वाटलं. मी तर नाही सजेस्ट करणार कोणाला की कॉपर चिमणीमध्ये जाऊन जेवा. पण तुम्ही जर अशा रिमोट प्लेसला आहात, अशा ठिकाणी आहात जिकडच्या फूड तुम्हाला ट्राय वगैरे करायची इच्छा नाहीये आणि एक पारंपरिक खायचं आहे, तर तिकडे तुम्ही म्हणजे जस्ट लाईक आउट ऑफ स्टेट आहात, त्या स्टेटचं जेवण ट्राय करण्यापेक्षा बाबा आपल्याला नोन फूड खायला मिळालं तर जास्ती बरं वाटेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर, किंवा आउट ऑफ इंडिया आहात तिकडे तर एकदम भंगार, भारताच्या बाहेरचं जेवण भंगार असतं, तर अशा वेळेस ते लाईफ सेवर म्हणून काम करेल. मग तुम्ही कॉपर चिमणीमध्ये नक्की जा. खूप छान जेवण आहे. प्राइस अशा वेळेस जास्ती पडली किंवा तिकडचं पाणी आपल्याला सूट नाही अशा वेळेस आपण जास्ती पे करून पाणी प्यायलं तर चालेल. पण नोन प्लेसमध्ये आहात, खूप छान छान हॉटेल्स आहेत तिकडे ऑलरेडी, तर आय विल नॉट सजेस्ट कॉपर चिमणी. असे आमचे ऑनेस्ट रिव्ह्यू असतात, प्रामाणिक मतं असतात. ते दिल्याशिवाय मला असं वाटत नाही की ठीक आहे तुम्ही प्लीज अशा रिव्ह्यूंना सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला हा व्हिडिओ ऑलरेडी पाठवा की ते तिकडे जाऊन दात त्यांचे पडायला नको. ओके चला बाय. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच ऑनेस्ट रिव्ह्यू घेऊन येत आहे. पुनर्मिलामः.